नमस्कार मित्रो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. आमचे मित्र आहेत आपले या लोणीचे अशोक दादा जाधव. आज त्यांच्यासोबत बसलोय, चर्चा चालू आहे. एक साप जर चावला आपल्याला तर त्यावरचं मार्गदर्शन आपल्याला दादा करणार आहेत. त्याच्यामुळं व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जा मित्रांनो. आपण दिलीप भाऊ यांना सांगितलं की सापावर असा एक जबरदस्त व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी. हो, की साप जर चावला अचानक शेतामध्ये तर प्रथम इलाज काय करायचा, कसा करायचा, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्याचा चॅनलला. कसं आपल्याला ताबडतोब सापडेल. हा. ताबडतोब सापडणार. ज्या शेतात सापडला त्या शेतात धुऱ्यावरली माती गेली आणि ते गडबड करून त्या माणसाला प्यायला देणे आपण ते सांगितले. हो. पण त्याच्यानंतर समजा एखादा माणूस जरी मेला, सापाच्या दंशाने मेला, समजा सर्पाचा दोष झाला आणि अर्धा एक घंटा समजा असं तो माणूस मेलेला आहे, लवकरच साप चावल्या असं समजा डॉक्टर सांगतो हे माणूस मरण मरण पावला. पावलाय. आपल्या पुराणा म्हणजे आयुर्वेदात सांगतात की आपल्या पोलीचा जो कंद असतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे पोलीचा कंद कशाला म्हणतात. झाडपाल्यानंतर कळतं त्या माणसाला की पोलीचा कंद आहे म्हणून. तर त्या कंदाला म्हणजे त्या माणसाला लिंबाच्या पाण्यात घ्यायचं. अच्छा, लिंबाचा पाला तोडून ते लिंबाच्या पाल्यावर खाली आत राहायचा लिंबाचा पाला आणि त्याच्यात त्याला झाकून टाकायचं लिंबाच्या पाल्या पूर्णपणे झाकून झाकून टाकायचं. लिंबाच्या पाल्यात. त्याच्यानंतर पोलीचा कंद उगाळून त्याच्या डोळ्याला त्याचं अंजन घेतात. अंजन घालायचं, पोलीस जाताना उघडायचं, दगडावर उघडायचं, पाण्यात उघडायचं दगडावर आणि अंजन घालत राहायचं. पाणी लावायचं काम नाही, डायरेक्ट उघडायला जातो तो. त्याच्यात पाणी असतं, बोला अंजन घातल्यानंतर काही तासानं 7 म्हणा 6 म्हणा त्या माणसाच्या नाकातून हिरवं पाणी असं बाहेर निघतं. वायाला लागतं, नाकातून बाहेर येते. आणि ते जसं पाणी बाहेर येईल, पाणी म्हणजे ते विष, सापाचं विष नाकाद्वारे बाहेर निघते. ते विष निघाल्यानंतर ते माणूस वाचतो. असा जे आपलं पुराणा खजिना यूट्यूब चॅनल आहे दादांचं. अशा जुन्या लोकांच्या म्हणूनच आपल्या चॅनलचं नाव पूर्वजांचा खजिना आपण ठेवलेलं आहे. भावनो ते असा जर माणूस जर मरेल असला तर तो आयुर्वेदानुसार दादांचं असं म्हणणं आहे की तो माणूस लवकर मरत नाही. जवळपास 10 ते 12 तास साप चावलेला माणूस 10 ते 12 तास मरत नाही असं पूर्वजांचं म्हणणं होतं. आणि जर साप चावला, जर हावीला जर केला तर ते 8 ते 4-6 तासामध्ये तो माणूस परत त्याच्या शरीरातलं विष निघून परत जिवंत व्हायचा. आयुर्वेदामुळे जिवंत होतो. आयुर्वेदामुळे तो मेलेला माणूस पण जिवंत होतोय. सापानं डॉक्टरने सांगतो समजा माणूस मेला ते फक्त नाड्याच बंद करते, पण त्या माणसाचा जीव ब्रह्मांडात बसतोय असं जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे. आयुर्वेद सांगतंय, जुनं आयुर्वेद सांगतंय, जुने पूर्वज सांगतात की त्या माणसाचा जीव लवकर जात नाही, तो जीव ब्रह्मांडात बसलेला असतोय. आणि ते औषध त्याच्या डोळ्यात ते अंजन घातल्याच्या नंतर त्या विषाचा नायनाट होतोय. ते विष नाकातून बाहेर पडायला लागतंय आणि तो माणूस परत शुद्धीवर येतो. जो माणूस आपण मरण पावला म्हणतो तो माणूस वाचतो. अशी माहिती बघा, पूर्वज आपले लोक कुठंपर्यंत पोहोचवले होते. कारण दादा कसं आहे, त्यावेळेस काही दवाखाने नव्हते आणि दवाखाने नसल्यामुळं त्या लोकांना या असे झाडपाले काही असे टोटके याचाच वापर करून इलाज करावा लागत होते. आता आपल्याकडे सरळ दवाखाने निघले आहे ना, दवाखाने निघले. त्याच्यामुळं प्रत्येक माणूस आता आजकाल दवाखान्यात जातो, पण त्यावेळेस दवाखानेच नव्हते. आणि साहजिक आहे आपण हे केलं. पण जर आणीबाणीच्या वेळेला असं जर काही झालं तर हा प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळं दादांकडून याची माहिती घेतली आहे, या प्रयोगाची. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगायचा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचा भावनो. कारण लाईकला तुमचे काही पैसे लागत नाही, काय नाही, पण आम्हाला तुमच्या त्या लाईकमुळे प्रोत्साहन मिळतं, कमेंटमुळे प्रोत्साहन मिळतं. म्हणजे काय माहितीसाठी व्हिडिओ टाकत असतो की लोकांनाही जेणेकरून याची माहिती व्हावी, याच्यावर काही नवीन नवीन शोध लागावेत, अजून काही याच्यापासून नवीन माहिती मिळावी म्हणून आपण हे व्हिडिओ टाकत असतो चॅनलला. तर भेटूया अशा एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या भावनो. नमस्कार.